हॅलो. सो वेलकम टू मनाली व्लॉग. सो 32% रात्री पूर्ण ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचलोय शिमलावरनं मनालीला. बघा, खुशी देखो इसकी खुशी देखो. का खुशी माहिती हा? कारण इथं खूप सगळे, एक मिनिट, हा डोरचा खूप इश्यू यार. कारण इथं सगळे ॲपलचे झाडं आहेत आणि हे बघा कसे. आणि अभि हे बघून खुश झालाय की फायनली त्याने ॲपल ट्री बघितले. सो आम्ही प्लॅन केला आहे, कॉफी झाली आमची, मनालीचा प्लॅन झाला आहे केव्हा काय कवर करायचं. आता रेडी होऊन निघतोय आम्ही. लोकल मनालीचे काही पॉईंट्स हे लाईक कुठले मीच विसरले यार, माझ्याच नेम लक्षात नाही राहते, खूप कन्फ्युजिंग आहे. एक तर मॉल रोड आहे, पॉसिबल झालं तरी हिडंबा टेम्पल, कारण आज इथे CM येत आहे त्यांचे. सो रोड मे बी पॅक असू शकतो, सो पॉसिबल झालं तर ते. अदरवाईज अभि कुठे जायचं आहे अजून आपल्याला आज? वन विहार. येस, वन विहार, जे मोस्ट माझ्या प्रायोरिटीमध्ये आहे, कारण मला खूप सगळ्या असं झाडांमध्ये जाऊन फोटोज क्लिक करायचे आहेत. येस, सो वन विहार. आणि जर पॉसिबल झालंच तर अजून 1-2 पॉईंट्स घेऊ, अदरवाईज रिटर्न येऊ आज, कारण आज रेस्ट करण्याची खूप जास्त गरज आहे. आणि त्यानंतर उद्याचा प्लॅन आहे कुल्लू आणि कसोल. कुल्लू, कसोल आणि मनकरण समथिंग. माझ्या नेम्स लक्षात नाही राहणार यार, सॉरी. ते खूप डिफिकल्ट नेम वाटतं आहे मला इकडचे. सो कुल्लू आणि कसोल आणि समथिंग स्टार्ट विट्स मणीकरण, आय डोंट नो. सो तिकडे व्हिजिट करू. तसं तर आता आम्ही लोकल मनालीला गेल्यानंतर मी पुन्हा कनेक्ट करते. सो या, बाय. तब तक रेडी होतो आम्ही. हॅलो. सो आता आलो आहे आम्ही वन विहारला. आणि वन विहारला इथे जे फेमस ट्रीज आहे, लाईक मला नेम नाही माहिती, क्रिसमस ट्रीज टाईप, हे बघा, हे दिसत असेल तर सगळे त्यांनी एका एरियामध्ये हे ट्रीज लावले आणि हा मोस्ट ऑफ फोटोशूट एरिया आहे. सो आम्ही इथे भरपूर असं फोटोशूट केलं आहे, रील शूट केलं आहे. सो तुम्हाला जर बघायचं असेल, आणि अजून एक, ज्यांचं कुणाचं प्री वेडिंग राहिलेलं असेल, जर तुम्ही शिमलाला आला तर प्लीज हे काय विहार व्हिजिट करा. काय विहार अभि नाव काय? वन विहार, सॉरी. सो ज्यांचं कुणाचं प्री वेडिंग बाकी असेल ते हे वन विहारला व्हिजिट करू शकता. खूप सगळे छान फोटोज आणि खूप छान तुमचे व्हिडिओज येऊ शकतात. यू कॅन सी. या, भेटूया नेक्स्ट पॉईंटला. सिया, थांबा, आता तुम्हाला एक लहान बाळ दाखवते मी, छोटंसं. काय करतोयस अभि? अभि काय करतोयस? अच्छा, ते बिलो 8 इयर्सच्या मुलांसाठी आहे. जाऊ द्या, ठीक आहे. अभि पण 6.5 इयर्सचा आहे, सो डोंट माइंड. बाय. सो आम्ही आलो आहेत आता मनाली मार्केटला. थोडीशी शॉपिंग आणि खूप सारं काहीतरी खायचं इथे स्पेशल. एक सिद्धू म्हणून डिश होती, ट्राय केली, छान होती. सी. सो हा सगळा इथे शॉपिंग एरिया आहे, तुम्ही इथे खूप सगळी शॉपिंग करू शकता. आणि Actually, it's a mall road, not हाँ. mall road. माल रोड. It's a mall road. ओके, माल रोडला इथे लोकल मार्केट पण आहे. आणि लकीली त्यांचा Wow. फेस्टिव्ह स्टार्ट होतोय, विंटर फेस्टिव्ह. तर आम्ही विंटर फेस्टिव्हच्या टाईमला चालू आहे. सो यू कॅन सी, इथे त्यांचा विंटर फेस्टिव्ह स्टार्ट आहे. बघूया काय होतं त्यांच्या विंटर फेस्टिव्हमध्ये. खूप छान वाटतंय, खूप फ्रेश, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट खूप क्लीन एअर आहे इथली, खूप जास्त क्लीन. वाव, अमेझिंग. सी. अजय थोड़ा प्रयत्न कर रहा था, आप सभी का प्यार बीमार है यार, मैं उनसे कहना चाहूँगा थैंक यू. हाय, वेलकम बॅक. सो काल रात्री लोकल मनालीला आम्हाला खूपच जास्त लेट झालं होतं. त्यानंतर आम्हाला काहीच कंटेंट शूट करता नाही आलं, कारण थंडी पण खूप जास्त होती. आणि आम्हाला असं झालं होतं की लिटरली आम्ही कधी रूमवर जाऊ आणि कधी पहिले ब्लँकेट घेऊ, दॅट्स इट. सो मग गेलो लवकर, आणि आता सकाळी होऊन आम्ही आलो आहे कुल्लू आणि कसोल. सो आता आम्ही कुल्लूच्या पुढे निघालो आहे आणि कसोलच्या थोडंसं अलीकडे. सो कुल्लू आणि कसोलच्या मिडल वेला जरासा ब्रेक घेतला आहे रिव्हर साईडला. सो मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. हा अभि, भाई बहुत ज़्यादा ठंडे. त्याला इतकी जास्त थंडी वाजली, इतकी जास्त की बस, म्हणजे
आत्ताच म्हणतो ना आपण जिरली. जिरली आमची जिरली इथंच. माझी नाही अजून. अजून तर बर्फ बघायला जायचंय. हे बघा इथे मस्त शेकोटी सुरू आहे. आणि तुम्हाला आता मी या साईडचा व्ह्यू दाखवते छानपैकी. हे जे रिव्हरमध्ये पाणी आहे तर ते सगळं आईस मेल्ट होऊन आलेलं आहे. सो ते इतकं जास्त थंड आहे आणि ते पाण्याचा थंडपणा सगळा इथपर्यंत येतोय वरती. लिटरली इतकी जास्त थंडी लागते. आम्ही आता इथे मॅगी सांगितली आहे. सो आता आम्ही मॅगी खाणार आणि मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडेसे क्लिक्स घेण्यासाठी खाली जाणार आहोत रिव्हर साईड. सो पॉसिबल झालं खाली तर मी ब्लॉग कंटिन्यू करेल, अदरवाईज नेक्स्ट स्पॉट जो पण असेल आमचा तर तिथे कंटिन्यू करेल. एक मिनिट तुम्हाला अभि दाखवते. इतकी थंडी वाजते पण रील बघायचे सोडायचे नाही अजिबात. सो बाय. आम्ही आता खाली चाललोय आणि नाही एक बॅग अभिने कॅरी केली आहे आणि लिटरली माझ्याकडे एक छोटीशी फक्त हँडबॅग आहे. मला दुसरं काही कॅरी करता येत नाही आहे. आणि त्या दिदी इतक्या चांगल्या आहेत आमच्यासाठी. त्या लिटरली रोडवरनं खाली रिव्हर साईडपर्यंत येत आहे कॉज आम्हाला मॅगी घेऊन यायची होती खाली. सो असे आम्हाला मनालीमध्ये छान छान लोक भेटत आहे आम्हाला. पंजाब लिटरली ग्रेट ग्रेट पीपल. यू कॅन ट्रस्ट देम. म्हणजे फक्त ह्याच इन्सिडन्सवरून नाही बट मग खूप असे इन्सिडेंट्स झाले आमच्यासोबत की हां त्याच्यावरून आमचं एक कन्क्ल्युजन झालं की मनाली साईडचे लोक खूप चांगले आहे. म्हणजे ह्युमॅनिटी अलाइव्ह आहे अजून. सी हा हा किती छान वाटते पण तेवढंच थंड पण वाटते. आता मी कशी जाऊ. हे दोघे तर गेले बाबा फास्ट फास्ट. हो बाई सी हे वरती ऊन दिसतंय पण ॲक्च्युअलमध्ये ते उन्हाचा खाली 1% पण काहीच इफेक्ट नाही आहे. सूर्य देवता का राज नहीं चलता यहाँ पे, ओनली पवन देवता. थँक्यू दीदी. कसं वाटतंय अभि खाली. बेकार थंडी. बेकार थंडी काय असतं. चॅलेंज अभि एक चॅलेंज. पाण्यात जायचं 2 मिनिट फक्त असं पूर्ण डुबकी मारायची आणि वरती यायचं. 50,000 ऑन स्पॉट देते तुला. 2 मिनिट फक्त टायमर लावू आपण. तुला 1,50,000 बघा. चल बघा द्यायचे हा चालेल. पूर्ण पूर्ण अशी स्विमिंग सारखं करते चालेल का. ते त्याचं तू बघून घ्यायचं. मला 2 लाख भेटले मला बस झालं. बघा बघा कुणाला फोटोशूटची घाई असते बघा आणि म्हणतात की मुलींनाच फोटो काढण्याचं वेड असतं. आणि ही मॅगी स्पेशली खाली आणली खाण्यासाठी नाही तर फोटोशूटसाठी. कशी टेस्ट. चलो बाय. भेटतो आम्ही फोटोशूट केल्यानंतर. कनेक्ट केलं एक गोष्ट दाखवण्यासाठी. कुणाला तरी इतकी जास्त थंडी वाजते ना डायरेक्ट इतकी जास्त म्हणजे आता अभि बोलतोय की मी डायरेक्ट वरती निघून जाणार आहे मला नाही करायचं फोटोशूट. आतापर्यंत इथे डान्स करत होता डायरेक्ट. अरे मी मुलगी रे तरी पण मी थंडी सहन करते. तुला बोलले होते की 2-3 लेअर घाल तुला हौस. आता कसं वाटतंय. गार वाटतंय. किती छान ना. आमची मॅगी संपली आणि मॅगी का खाण्यात आली आहे कारण ती गरम आहे आणि त्याला असं वाटतं की ती गरम मॅगी खाल्ल्यानंतर त्याला थोडंसं बेटर वाटेल. पांडुरंग आठवले डायरेक्ट. विठ्ठल पण आठवले. अरे विठ्ठल आणि पांडुरंग सेम तर असतात. अजून तर बर्फात जायचंय रे आपल्याला.
मला खूप हसायला येत, सॉरी. पागल व्हिडिओ का नको काढू. तिथं काय लागली माझी. एक्सरसाइज कर, एक्सरसाइज. अभि स्ट्रॉंग आहेस तू, काही होणार नाही तुला. अभि. अरे बापरे. बघितली अभिची मज्जा आहे बघ. आता ग्लोव्ज ग्लोव्ज. म्हणून सांगते, कधी पण बाहेर निघताना म्हणजे शिमला साईड, मनाली साईड, व्यवस्थित ड्रेस काय घालायचं. आतमध्ये 2-3 लेअर घाला, 4 लेअर घाला. मी तर किती 4 घातलेत. घाला. थोडेसे फॅटी दिसाल पण इट्स ओके. दिसण्यापेक्षा तुमचं थंडी नाही लागली पाहिजे, तुम्हाला सेफ राहिली पाहिजे तुम्ही छान. पण नाही, आम्हाला कसं असं छानसं दिसायचंय, नॉट टू फॅटी. आता घ्या थंडी. बेकार थंडी. मला, मी तर ग्लोव्स पण नाही घातले. थंडी. भाई, जर खरंच शहाणे असताल ना, बिलकुल शिमला मनाली लिहू नका, बिलकुलच नाही. म्हणजे तुला असं म्हणायचं तू शहाणा नाहीये. इथे आल्यावर कळलं ना मला. काय दिसतंय मी. आता दिसतो छान आहे, मग दिसण्याच्या नादातच तुला आता हा प्रॉब्लेम सुरू झाला ना. बघा, मी पण छानच दिसतेय, पण मग मी सेफ आहे. 4 लेअर घातले, 4 लेअर, त्याच्यामुळे मग आता नॉर्मल येतो. हा, कारण आपण ह्या साईडला नाही राहत, आपल्या बॉडीला सवय नाहीये. घातले पाहिजे आपण. तुम्ही पण घाला. म्हणजे तुम्हाला साईडला ऊन जरी वाटत असेल की आता ऊन आहे आणि थंडी समोरच ऊन नसेल, चालू आहे, इथे ऊन किंवा दिसतंय. मग तुमच्या स्टेजच्या तिथे ऊन असेल आणि तिथे थंडी नसेल, डोंट बिलीव्ह. कधीही काहीही कसंही होऊ डोंट शकतं. बिलीव्ह. सो सो बी रेडी सो फॉर एव्हरी सिच्युएशन. बी रेडी फॉर एव्हरी सिच्युएशन. तुझ्यासाठी आता असं 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 आता नाही पुढच्या 2 करते. मिनिटांमध्ये चालू होईल परत. तू नाही करणार, मी असं थोडी करतो. मग तू कसं आपले करतो? स्टेबल पोज आहे. ये क्या, मुझे टॉयलेट जाना है. भाई, खरंच जायचंय. चलो सिया. खूप सगळ्या गोष्टी होत्या माझ्यासोबत एकासोबत. मला थंडी पण असते, मला खूप जास्त भूक पण लागली आहे, मला जेवायचं पण आहे, मला नाही पण जेवायचं आहे. मला नाही माहिती काय करायचं. 2 शब्द जेवल्यानंतर बोलेल. 2 शब्द. हे असेच मेंबर आहे. पण चिकन खूप टेस्टी आहे. अजून मी फिश ट्राय नाही केला, अभिने ट्राय केला आहे. कसा आहे, त्याला तर खूप आवडला. असा व्ह्यू असल्यानंतर तर मी 2 तास जेवत बसेन इथे. चालेल खरंच. काठी बरं का पिशला. मास्ताच काटे. वो फिश ही क्या जिसमें खाल्लं का काटा नाही न होत हो, मेल्ट होत होतं बॉडीमध्ये. हा का. मसाल्यापेक्षा आपण ग्रेव्ही का नाही सांगितली. ग्रेव्ही का नाही सांगितलं आपण चिकनची. ग्रेव्ही खायची होती. म्हणजे राईस सोबत खातात. सांगू शकतो अजून पण. आम्ही जेवण करतो आता, आणि जेवण केल्यानंतर जिथे कुठे जाऊ तिथे तुम्हाला कनेक्ट करतो. सिया. हाय. ॲपल्स घेऊन आम्ही डिरेक्टली आलो आहे आता आमच्या स्टेला लोकेशनला.
अभि तर ऑलरेडी झोपला आहे आणि मी थोडंसं लाईक रील्स सर्च करून ठेवत होते की उद्या काय शूट करायचं आहे. सो आता मी पण झोपती आहे. भेटूया उद्या. बाय द वे उद्या आम्ही चाललो आहे अटल टनल अँड यार मी खूप नेम्स विसरून जाते. कुठली तरी व्हॅली आहे. आय डोंट नो. कळेलच उद्या तुम्हाला. नेम म्हणजे असं होतं मला आत्ता नेम लक्षात असतं आणि असं बोलण्याच्या टाईमला मी विसरून जाते नेम. यार कुठली व्हॅली यार. सोलांग व्हॅली. सोलांग हां समथिंग रिलेटेड हां असंच काहीतरी आहे. सो भेटूया उद्या तिथे. बाय. गुड नाईट. सिया. मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही आहोत आता -14मध्ये आणि आमच्या कॅब ड्रायव्हरचा आम्हाला फोन येतो आहे की मॅडम प्लीज अर्ध्या तासामध्ये रेडी राहा, आपल्याला जायचं आहे. आता कसं अर्ध्या तासात रेडी राहायचं -14मध्ये ना. हमसे ना हो पाहेगा. हा मेंबर बघा अजून. आमचं लास्ट 15 मिनिट्सपासून एवढंच चालू आहे. अभि तू उठ पहिले. तो मला बोलतोय तू उठ पहिले. उठायचं तर दोघांना पण आहे, पण पहिले बळी कुणाचं द्यायचा हा प्रश्न चालू आहे. कसं करायचं. शक्ती दो हमें शक्ती भगवान. कसं सर्वाइव्ह करायचं आता -14मध्ये. नो. जावंच लागणार आहे. एकतर आमचा कॅब ड्रायव्हर असं आहे ना, खूप टाईमवर येतो. खूप टाईमवर लेट नाही करायचं असतं. त्याला स्वतःहून सांगायला लागतं की दादा प्लीज आज लेट आहे. चल ना आवर ना. तू उठ पहिले. तू. मी नाही उठणार. मी पण नाही उठणार. तू उठल्याशिवाय. मी काल पहिले उठले होते तर आज तू उठ. मला यायचंच नाही. तू जाऊन ये बा. आम्ही आज चाललो आहे अटल टनल आणि सोलांग व्हॅलीला. बघू एकदा तिथे गेल्यावर कनेक्ट करू, अदरवाईज जाताना कनेक्ट करू. बाय. बाय. मनालीमध्ये येऊन ॲपल नाही खाल्ले असं झालं नाही पाहिजे. येस. ग्रीन ॲपल होतं. खूप टेस्टी लागतं. आपण एअरपोर्ट पर्यंत जाताना अजून एक बॅग पेटी येऊ. मैं बोतल देना गरम वाली पानी गरम बोतल रखी मैंने इसमें. असं वाटतंय डिरेक्टली हिमाचलमधनं डिरेक्टली महाराष्ट्रामध्ये कसं तरी ट्रान्सपोर्ट करायला चान्स भेटला पाहिजे ॲपल्स. आपल्याकडे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. इकडे 30 रुपीज पर kg आहे थिंक. बोतल ले ही लेता मैं कितना. पण आत्ता सीझन नाही आहे ॲपलचा, तर आम्हाला 150 रुपीजला 6 ॲपल मिळालेत. 7. बाय. ॲपल खाता आम्ही चाललो आता लो भैया. अटल टनल. अभि अभिला मज्जा येते खूप इथे बर्फ फोडायला. फोड असं दे की मग. अभि तुला त्या बर्फचं नॉर्मल म्हणजे जसं थंडी हवा आहे ना थोडं टेम्परेचर यायचं. अरे
कालाखट्टा आणायला पाहिजे होता का? हा सगळा बर्फ घेतला असता मस्त. ये हम जा रहे हैं पता नहीं किधर. आम्ही ना फोटोशूटला लोकेशन शोधत चाललोय आणि माहित नाही कुठे चाललोय, जस्ट चाललो म्हणून चाललोय. येस, ट्रेक करतोय. सगळे आम्हाला म्हणताय की बर्फ बघायला चला वरती, पण नाही, आम्हाला लोकेशन मॅटर करते आता फोटोशूटसाठी. बर्फ कल देख लेंगे शिंकुला टॉप पे. सगळे लोक ह्या बाईकने चालले आणि आम्ही दोघं हुशार, आम्हाला पायी जायचंय. आम्हाला पायी जायचंय का? का जायचंय पायी? अभि ट्रेक करायचंय. अभिला इथे येऊन ट्रेकचं सुचतंय आणि आता तर बंद केलं. इतकं सॉन्ग सुरू होते तुम क्या मिले. इथं सगळं बापरे अवघड झालंय. थंड हवा, मला बोलता पण नाही येते, इतना त्रास हो रहा है. हे पकड आता तू बॅग, शूजची बॅग. ठीक आहे. हा माझा हात फ्रीज झाला. यू मस्ट बी अ ग्लोव्ज. मामा मला बोलता पण नाही. हा इथे जाऊ आता आपण, बस झालं. मला नाही जायचं आता पुढे, अजिबात नाही. सगळी इच्छा चालली. मला नदीच खूप आवडते इकडे, खूप छान वाटते नदीमध्ये. हे काही पण बर्फ नाहीये. अटल टनल आणि सोलंग व्हॅलीला बर्फ नाहीये आता. आमचा पोपट झालेला आहे, म्हणजे असं नाही की नाहीच आहे. हे बघा मी दाखवते. एवढं आहे, एवढं दिसतंय का? असं व्हाईट 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 असं इकडे दिसतंय का? हां, एवढं आहे. पण आम्हाला एवढा नको आहे, आम्हाला खूप जास्त बर्फ हवा आहे. त्यामुळे आम्हाला ह्या बर्फमध्ये जाण्यासाठी इंटरेस्ट नाही येते. सो आम्ही चाललोय नदीमध्ये. हा बघा, हा कसा आईस फ्रीज झाला इथे. हे सगळं आईस आहे. येस, बघा काळजी, याला म्हणतात काळजी. घरी जाऊन स्वयंपाकाचे वांदे होतील ना जेवणाचे, म्हणून काळजी. आम्हा रस्ता खूप खडतर आहे, आमचा प्रवास पण खूप खडतर सुरू आहे. अभि डायलॉग दे ना तुझा. जीवन पण असंच असतं. दे. अभिचा आवाज खूपच कमी झालाय, कारण इतकी थंडी असते. लिटरली मी ज्या हाताने फोन पकडलाय, माझा हात पूर्ण मेल्टने फ्रीज झालाय. हां हां, एक काम करते मी, हातात फोन पकडते आणि इकडनं हात पकडते, कारण माझा हात आहे पूर्ण, हे बघा पूर्ण फ्रीज झालाय. तर चांगलं तुमक्या मिले झालंय. आणि हे जे आहे, थांब एक मिनिट अभि, हे असं, हे मी इयर प्रोटेक्टर मी ठेवलंय नेक प्रोटेक्शनसाठी. हो, अँगल खूप छान. चल ना थंड पाण्यात. येस, खूपच छान आहे. तुम्हाला जर दिसत असेल, पकडते. हात सोडायलाच तयार नाही हा माणूस. अभी तो हाथ छोड़ दो, इतनी भी सुंदर नहीं हूँ मैं. गीत बाहेर येते आता, गीत. हे बघा, बेस्ट व्ह्यू आहे. आणि आमचा प्रवास आता इथे संपलाय. आम्ही इथे थांबतोय जरा. बाय बाय, नंतर कनेक्ट करते ना. देखो ना गाईज, साडी घालून माझा हाफ फोटोशूट झाला आहे. आणि आम्ही अशा पॉईंटला गेलो होतो की जिथे कोणीच नाही आहे आणि आम्हाला एकदम लाईक नाही का प्रायव्हसी मिळेल फोटोशूटला, नो कुणाची चिक. पण नंतर तिथे आम्हाला बघून खूप सगळे लोक आले. सो मग आम्ही ठरवलं की आपणच आता इथून गेलो पाहिजे. सो हा फोटोशूट झाल्यानंतरच आता आम्ही निघालो आहे कुठेतरी दुसरा स्पॉट बघण्यासाठी. 1 तास फिरून आम्ही तो स्पॉट शोधला होता,
आणि 1 मिनिटामध्ये तो लोकांनी घेऊन टाकला. काय करायचं आता? तसंच असतं. ठीक आहे, चलो. आयुष्य असं असतं. कसं? वाईट. आणि एक सांगते, मगाशी मी अभिषेकला बोलले, जर शूट करता करता मी त्या नदीमध्ये पडले, मी त्या नदीमध्ये पडले, तर तू मला वाचवशील का? त्याचा आन्सर ऐकायचं. सांग. वाचायला की किती खोटं. तिथं मला म्हणे गेली तर गेली म्हणे, पण मी त्या थंड पाण्यामध्ये अजिबात उतरू शकत नाही म्हणे, तुझ्यासाठी पण नाही. बघा काय यार, चना मसाला दिसलाय. चना मसाला दिसलाय आणि काही खायचं दिसल्यानंतर अभि थांबणार नाही, असं कधी होणारच नाही. तिकडे आलो. आम्ही तर वरती गेलो पण नाही, खालूनच रिटर्न आलोय. चलो बाय, थोड्या वेळाने कनेक्ट करते नेक्स्ट स्पॉटवर. बघ बघ बघ, तेव्हा असं एक फॉलोअर कमी झाला 3 फॉलोअर आले. ते बघ ना कसं बघतोय. कॅमेरा ऑन करून दिलाय त्याला. तरी सोबत लाव घे. येईन तू इथं बस ना, 2 मिनिटं घेऊन नाही येतो. बाई, मी जागा गरम केली आता. वर बस मग इथं. हाय, वेलकम बॅक. सो हां बघा, बघ हां इकडे बघ. अगो बाई, आम्हाला खूप जास्त ॲडिक्शन आहे फोटो व्हिडिओचं बघायचं का. ए असं नाही करू. हां, ये गुड बाय. सो आज आम्ही 2 ते 3 लाईक स्पॉट्स कवर केलेत. त्याच्यापैकी नेहरूकून तर आमचं रिमेनिंग राहिलं, कारण आम्हाला खूप जास्त थंडी वाजली होती. आणि आम्ही एका ठिकाणी असं झालं ना की ऑमलेट वगैरे खाल्लं, आणि लास्टला जे ऑमलेट खाल्लं ते त्यांनी व्यवस्थित नव्हतं बनवलं, तर आय गेस त्याच्यामुळे मला खूप जास्त त्रास झाला. आणि आम्ही लास्टचा नेहरूकूणचा स्पॉट मिस करून डिरेक्टली घरी आलो. मग त्यानंतर थोडासा रेस्ट केला, आणि त्यानंतर आम्ही आता छान आमच्या स्टेला टाईम स्पेंड करतो आहे विथ दिस क्युटी. हे हा बा बस जा आता. बस झाले. खूप जास्त फोन समजतो. सी अभिकडे पण एक आहे, हट. तुम्हाला जर दिसतच नाही. अरे जा रे आता, बस झाले फोटो काढून. तो खूप जास्त अभिला कनेक्ट झालाय, आणि हा मला कनेक्ट झालाय. वैष्णवी ओ, सकाळी निघायचं बरं का आपल्या लोक. आम्हाला सकाळी 7लाच जायचंय. कसं आवडणार? सकाळी उठावंच वाटत नाही आणि रात्री झोपावंच वाटत नाही. नेहमीचंच प्रॉब्लेम सगळ्यात मोठा. बघ हे बघ. भैया इधर खाना खाने में ये तकलीफ तो नहीं देंगे ना? आणि आता आम्ही बाहेरच डिनर करतोय इथे, कारण खूप छान असं एन्व्हायरमेंट झालं आहे. असं आतमध्ये पण जाऊ नाही वाटत आहे, आणि खूप जास्त थंडी पण नाही लागत आहे आता, कारण आमच्या बॉडीने ऑलरेडी हे टेम्परेचर ॲडॉप्ट केलं आहे आता. सो वैष्णवीचं खूप छान वाटते आले. सो आता खाणार आहोत आम्ही चिकन, रोटी अँड राईस. मस्त बाहेर मी दाखवते तुम्हाला. एट अभि नाही काही नाही करत. ओढेल तो. काही नाही करत म्हणे. सो कसा होता अभि आजचा दिवस? छान होता. एकच स्पॉट्स कवर झाला फक्त. हां, म्हणजे आमचं ॲक्च्युअलमध्ये असं होतं ना, आम्ही एखाद्या स्पॉटला गेलो आणि आम्हाला तो जर म्हणजे आम्ही एखाद्या स्पॉटला गेलो आणि आम्हाला तो स्पॉट जर खूप जास्त आवडला, तर आम्ही थांबून घेतो तिथेच. आम्ही नेक्स्ट स्पॉट कवर करण्यासाठी काही भैया? नाही करत. तिथं पूर्ण असं मन भरून बघून घेतो, एन्जॉय करून घेतो तो मोमेंट बस. मोहित भाई आहा, स्मेल तर खूप छान येतो आता. भाई पैस मिलेगा? भाई पैस है क्या? पैस हाँ
मोठ्या डिशमध्ये टाकायला पाहिजे होतं. किती गुणाचा आहे अभि. नो मेल इगो. 0% मेल इगो. भूक लागली मला इथं. म्हणून करतोय का? अजून रोट्या सांगावं लागणार त्याला. थांब तू सांग. घेऊन येईन ना तर सांगतो मी अजून रोटी. सो या करतो आता आम्ही छान डिनर. कनेक्ट करू आपण आता उद्या. हा आजचा दिवस मी इथे सेंड करते. सी या.